नमस्कार बालक पालक मित्रपरिवार. मी कविता जोशी आपल्या या नवीन सदरात सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मागील लेखात मैत्रीण नको आईच होऊया याबद्दल आपण काही उहापोह केला होता. मात्र मैत्रीण व्हायचे नाही तर आईच्याच भूमिकेत राहायचे, अशा वेळी मुलीशी कशा पद्धतीने वागावे याबद्दल या उर्वरित भागात आपण समजून घेणार आहोत. मुलींशी वागताना बोलताना खोचकपणा निंदा टाळा. व्यंगात्मक बोलण्यापासून दूर राहा. त्यांच्याशी बोलताना हे लक्षात घ्या, तुमच्या बोलण्यात टोमणे नकोच. त्यांच्या वागण्यावर लक्ष केंद्रित करून त्यांना नावे ठेवण्यापेक्षा जे अपेक्षित आहे तो मेसेज नक्कीच मुलींपर्यंत पोहोचवावा. मुलगी जर आक्रमक वागत असेल तर हे जरूर सांगा की तू नीट शांत वागलीस की मग बोलूया. कारण तुमची मुलगी सध्या तिच्या स्वतःच्या जगात इतकी बुडून गेली आहे की तिला स्वतः पलीकडे काही जग आहे याची जाणीवच नसल्याने ती सतत मी मी असं म्हणत असते. आई वडिलांच्या आयुष्यातले चढ उतार तिच्या लक्षातही येत नाहीत. मुलींच्या मैत्रिणीबद्दल आणि त्यांच्या दिसण्याबद्दल त्यांच्या वागण्याबद्दल अति टीका करू नका. मुली आपल्या पसंतीचे कपडे ज्वेलरी जशी निवडतात तशा त्यांच्या मैत्रिणीही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. जसे त्यांना छंद कला खेळ पुस्तकं त्यांच्या आवडीची हवी असतात, तसेच त्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीच्या मैत्रिणींबाबतही ट्राय करून बघतात. म्हणून लगेच काही ठरवून मोकळे होऊ नका. मुलीवर टीका केली तर ती मुलींच्या मनाला दुखावते आणि मैत्रिणींना बोललं की तो त्यांना अपमानच वाटतो. तुमची मुलगी अजाण आणि अर्ध्या वयात आहे, म्हणून आपण शहाण्यासारखं वागायचं. टीनेजर मुलगी बनून भांडत बसायचं नाही. कारण मुलींसाठी तुम्हीच रोल मॉडेल असता. मुलगी पाहत असते की आई संघर्ष भांडण वादविवाद परिस्थिती ताण कसा हँडल करते. त्याचेच अनुकरण ती पुढच्या आयुष्यात करणार आहे. कधीकधी मुलीला अपयशाचा सामनाही करू देत. मला ठाऊक आहे हे आपल्या मुलीबाबत कोणालाच आवडणार नाही, पण या चुकांतूनच मुलगी शिकते, परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकते. स्वतःवर परफेक्ट होण्याचे प्रेशर या वयात मुली टाकत असतात. इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करतात, पण मुलींना सारखं जपण्याच्या नादात त्यांना अडचणींना सामोरे जाण्याची संधी आपण टाळत असतो. हे लक्षात घ्या. खरं म्हणजे अडचणींना सामोरे गेल्याने मुलींचा आत्मविश्वास वाढतो. त्या आव्हान स्वीकारायला तयार होतात. माया आणि आपुलकीने जरूर बघा, पण सारखी मदत करून त्यांना मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या अपंग करू नका. मीडिया वापरण्याबाबत त्यांना मीमांसात्मक दृष्टिकोन द्या. तुमच्या मुली मीडियावर पाहत असलेले फोटो हे फिल्टर केलेले किंवा फोटोशॉप केलेले असतात. ते पाहताना मुली स्वतःची तुलना त्या फोटोशी करतात आणि एका मोहजालात अडकत जातात. त्यांची स्वप्रतिष्ठा मानसिक आरोग्य स्वप्रतिमा खालावत जाते. म्हणूनच स्त्रिया आणि मुली यांचा मीडियावर कसा उपयोग केला जातो याची मुलींशी चर्चा करा. वास्तव आणि आभासी जगातला फरक समजावून सांगा. इन्स्पिरेशनल टॉक सारखे कार्यक्रम त्यांना ऐकू द्या. मुलींच्या रूम्समध्ये एक नाही तर अनेक भावनिक वादळे घोंगावत असतात. नात्यातलं गोंधळलेपण असतं. आपण मुलींच्या प्रत्येक वागण्या बोलण्याच्या कृतीवर वाद घालत बसलो तर सारेच कठीण होऊन बसतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. कोणत्या विषयावर चर्चा होतील आणि कोणत्या विषयावर वाद होतील याचा विचार करणे आणि त्याप्रमाणे त्यांना महत्त्व द्यायला हवं. मुलींसाठी आपण उपलब्ध राहूया. मुली शाळेतून घरी आल्यावर दार उघडायला, स्मित हास्याने स्वागत करायला, जवळ घ्यायला, दिवसभरातलं शेअर करायला जर तुम्ही असलात
तर ते तुमच्या दोघींसाठीही खूप चांगलं असतं. आपण मुलींबरोबर घालवलेले छोटे छोटे क्षणही खूप मोलाचे असतात. गप्पा करताना, काम करताना आपण जे बोलत असतो, वागत असतो, त्यातूनच नातं फुलत जातं, संवाद उमलत जातो, बहरत जातो. मुलींना तुमची मतं यातूनच कळत जातात. मुलींच्या प्रायव्हसीचा आदर करा. मुली जशा जशा मोठ्या होतात, विशेषतः टीन एजमधील मुली बऱ्याच गोष्टी सांगत नाहीत, फिल्टर करून सांगतात. आपलं मन धास्तावलेलं असतं, सतत भीती वाटते. बाहेरच्या या जगात आपलं पिल्लू कसं शाबूत राहील? मुली मात्र त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्या स्वतःपुरतं मर्यादित ठेवतात. म्हणून सारखं कुरतडत राहिलात, विचारत राहिलात, तर त्यातून चिडचिड आणि भांडणं होतील. पण याऐवजी असं म्हणू शकता की मला जाणवते की तुझ्या आयुष्यात सध्या काहीतरी घडतंय. तुझ्या प्रायव्हसीचा मी आदर करते. मात्र तुला माझ्या मदतीची गरज असली तर मी नेहमीच आहे. अति ताण टाकला नाही की मुली सांगायला हरकत नाही असा विचार करतात. अर्थातच अति धोका वाटल्यास हस्तक्षेप करायला हवा, हे नक्की. आणि म्हणूनच जरी मुलगी आपल्या बरोबरीची होत असली तरी सध्या तिची मैत्रीण होण्यापेक्षा आई होणेच जास्त संयुक्तिक नाही का? धन्यवाद.